शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गुडेगिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 13 मे 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा कापूस बाजारभाव पाहणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस बाजारभाव सांगितल्यानंतर खूप दुःख झालं. परंतु मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमचे डोळे व्यवस्थित उघडे नसतील किंवा कान उघडे नसतील. कापूस 9,200 झाल्यानंतर सांगितलं होतं की कापूस विक्री करा, ज्यावेळेस गठण 55,500 रुपये झालं होतं. त्यावेळेस तुमचे डोके बंद पडले होते, त्यावेळेस तुमचे कानही बंद पडले होते आणि डोळे उघडे नव्हते. ज्यावेळेस कापूस उतरला आणि परत चढला, त्यावेळेस तुम्ही जागे झाले आणि मग म्हणायला लागले की तुमच्यामुळं नुकसान झालं. मुळात माझ्यामुळं नुकसान नाही झालं आहे, तुम्ही तुमच्या हाताने नुकसान करून घेतलं आहे. ज्यावेळेस रेट चांगले होते, कापसामध्ये तूट नव्हती, त्यावेळेस तुम्हाला विक्री करायला सुचलं नाही आणि आता तुम्ही जागे झालेत, आता तुमचं नुकसान व्हायला लागलं आहे. तरी एवढं मी सांगितलं होतं की ज्यांना ठेवायचं आहे ते ठेवू शकतात. म्हणजे जबाबदार फक्त दुसऱ्याला धरायचं, स्वतःची चूक काहीच नाही. स्वतः आपण खूप धुतले तांदूळ आहोत. अरे दादांनो, तुमच्यासारख्यांना कितीतरी शेतकऱ्यांना मी वाचवलं आहे. चांगल्या चांगल्या मीडियाला सुद्धा अंदाज देता येत नव्हता. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही थांबा, रेट वाढणार आहेत, रेट वाढणार आहेत. आणि त्यावेळेस ॲक्च्युली रेट वाढली. चांगल्या चांगल्या नामांकित चॅनलने सुद्धा त्यावेळेस रेट वाढणार नाहीत किंवा आता खूप अवघड आहे, वेगवेगळी कारणं देत कापूस विक्रीला करायला लावला. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की विक्री करू नका. आणि आता काय, तर जो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतोय त्यालाच तुम्ही टार्गेट करताय. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला अंदाज मिळणारच नाही. फक्त त्या शेतकऱ्यांसाठी हे व्हिडिओ बनवतोय ज्यांना अजूनही आशा आहे की आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन होतं आहे आणि आम्हाला तो एक मार्ग मिळतोय. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, त्यांनीच पहा. बाकीच्यांनी नाही पाहिला तरी हरकत नाही, कारण तुमच्यामुळं काय मला करोडो रुपये भेटत नाहीत किंवा मला काय कोणी देत नाही. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही पाहू नका, तुमची गरजही नाही. तर आजचं गठण दर आहे 65,800 रुपये. साधारण 65,000मध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळाला होता. त्याच्यानंतर 65,500 झाला, 65,000 आज 800 आहे. दर किती आहेत, तर दर आहेत सर्वसाधारण 8,800 ते 9,400 रुपये. अजूनही दर फार काही वाढलेले नाही आहेत. 10,000 घेणारा क्वचित एखादा शेतकरी आहे किंवा क्वचित एखादी बाजारपेठ आहे जिथं कमी पडतं आहे. आणि मी हे मागेही सांगितलं होतं की दादांनो, तुम्हाला जर विकायचं आहे तर अशीच फक्त जिनिंग पहा किंवा मार्केट पहा जिथं गठणची कमी आहे, तिथंच फक्त तुम्हाला रेट मिळणार आहे. ह्या मूर्खांना एवढं पण कळत नाही आहे की मी सांगतोय काय आणि हे बोलत आहेत काय. मी सांगतोय अजूनही विक्री करायचं आहे, तर अशी मार्केट शोधा जिथं तुम्हाला खरंच दर मिळणार आहे. आणि हे जातात कुठं, जिथं रेट नाही तिथं. आता सगळ्याच ठिकाणी हे रेट नाही आहेत, सगळ्याच ठिकाणी 10,000 होणार नाही आहेत. क्वचित एखाद्या ठिकाणी ज्या दिवशी मार्केटमध्ये गठणची कमतरता आहे, मार्केटमधून गठण बाहेर पाठवायचं आहे पण गठण शिल्लक नाही आहे, तर अशाच वेळेस फक्त कापसाची मागणी वाढणार आहे आणि त्याच वेळेस फक्त त्याच ठिकाणी 10,000 किंवा 200-300 रुपये जास्त मिळणार आहेत. कारण फायदा हा फक्त कॉर्पोरेटचा होतोय, शेतकऱ्याचा नाही. आणि आपला शेतकरी एवढा भ्रमिष्ट आहे की त्याला हे पण कळत नाही की कोण आपला आहे आणि कोण दुसरा. ह्या गोष्टीचा खरं तर खूप राग येतोय, पण चालायचंच. शेवटी शेतकरी जात आहे, नाव ही दुसऱ्यालाच ठेवणार, आपल्याला ठेवणार नाही. दरामध्ये फार काही वाढ किंवा कमतरता झालेली अपडेट येईलच, काळजी करू नका. ज्यांना अंदाज पाहिजे त्यांना अंदाज वेळेवर मिळेल. धन्यवाद.